नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथील पत्रकार परिषद पाहूयात। आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आणि सर्व सदस्यांच्या सन्मान्य दादा पाटील माननीय ऑनलाईन होते सामोर होते आम्ही सगळ्या सदस्यांनी आणि त्याबरोबर आमचे सम्मेलन न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि बाकी सर्व अधिकारी होते। सविस्तर चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांवर आणि अतिशय सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे। सरकारने सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच भूमिका आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब ते विभागीय आयुक्त कोकण आणि आमच्या विभागाचे सचिव समितीचे सदस्य सचिव ते त्यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी जाणार आहे आणि चर्चा झाल्याच्या नंतर मग आणखी काही मुद्दे उपस्थित केले त्यावर पुन्हा आम्ही समिती चर्चा करू। सर, आंदोलनामध्ये आरोप होतोय की प्रचंड प्रमाणात आता पाऊस जास्त होता तरी नंतर रात्री माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि मग मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथे लाईटची आता पाण्याची सोय करण्यात आली, त्या ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आलं आहे, त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, मग तिथे खड्डे भरावेत त्यामुळे आंदोलन जे आहे त्यांना त्रास होणार नाही। शिकायला जास्त आहे परंतु लाईटची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सगळ्याच बाबतीत आता महापालिका आयुक्त सुद्धा बैठकीत होते, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। सर, तुम्ही सकारात्मक चर्चा वारंवार म्हणताय पण आपल्याकडून त्यांना काही असं शिष्टमंडळ जाणार आहे का, त्यांच्याकडून काही निरोप येतोय का, आपल्याकडून काही निरोप जाणार आहे का? कारण आज जरी जरांगे यांची पत्रकार परिषद सकाळी बघितली तर त्यांची आक्रमकता मात्र अजूनही तशीच आहे, घेणारच ओबीसी मधूनच द्यावं लागेल, ह्या सगळ्यावर नेमकं सरकार काय? म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी आता चर्चा करण्यात जाणार आहे आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांसंदर्भात आम्ही जी आज चर्चा केली आणि काही निर्णय केले त्याची माहिती त्यांना देतील आणि मग पुढे आणखी काही आवश्यकता असेल तर पुन्हा एकदा मी त्या संदर्भात पुन्हा सविस्तर त्यासाठी बसणार आहे। काय अपेक्षित आहे? आपण जी चर्चा केली मला वाटतं मी बोलण्यापेक्षा ती समितीच्या प्रमुख आमची जे आहेत आता जाणार आहेत न्यायमूर्ती शिंदे साहेब तेच त्या संदर्भात बोलणार आहेत आणि त्यांनी ते चर्चा केल्यानंतर मी काही बोलणं त्या अगोदर ते काही उचित नाही, कारण शेवटी त्यांना प्रातिनिधिक केलं आपण की त्यांनी जाऊन त्या मान्य जरंगे पाटील त्याच्यावर चर्चा करायची। सर, पण तुम्ही महायुती म्हणून इथं एकत्र दिसताय पण खरंच प्रत्यक्षात तसं एकत्र दिसतंय का? कारण आता आमदार पंडित देखील इथं आलेले, ते जरांगेच्या स्टेजवर जातात, वारंवार तिथं भूमिका घेतात, इथं तुमच्यासोबत देखील ते उभे, हा सगळा विरोधाभास वाटत नाहीये? राष्ट्रवादीचे अनेक आमदार तिथं जाऊन बसतायत, अजित पवार गटाचे अनेक आमदार तिथं बसतायत, नेमकं अपेक्षित काय? सरकारचं नेमकं काय याच्यामध्ये बघायचं? महायुती म्हणून आमची भूमिका एकत्रच आहे, आम्ही सगळे एकत्रच आहोत। काही बाबतीमध्ये काही त्या स्थानिक परिस्थितीमधून काही मंडळी त्यांच्या स्टेजवर गेली, त्यांना त्याची चर्चा केली आणि शेवटी सर्वांचा एकच भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे। मला वाटतं या प्रश्नामध्ये पुढे राजकारण करण्यापेक्षा आता हा प्रश्न कसा लवकर सुटेल या दृष्टीने आपण सर्वांनी त्याकडे पाहिलं पाहिजे। संजय राऊत असं म्हणाले सर की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आंदोलकांशी मला वाटतं की संजय राऊतांच्या मला वाटतं शिफारसी किंवा सूचनांची आम्हाला आवश्यकता नाही। आमची कमिटी त्या समितीसाठी सक्षम काम करण्यामध्ये शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका नेहमी सकारात्मक आहे माननीय मुख्यमंत्र्यांची। मला संजय राऊत हाच प्रश्न विचारायचा की तुमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे, हा प्रश्न का सोडवला? सर, याला लागूनच काल एक सगळ्याच सर्वपक्षीय आमदारांचं आणि नेत्यांचं एक पत्र व्हायरल होत होतं की ज्याच्यावर कायदेशीर चौकटीमध्ये या आंदोलनाला सगळ्यांचं समर्थन आहे, प्रत्यक्षात मात्र भूमिका घेताना कोणी दिसत नाही। मग ते उद्धव ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील किंवा ही सगळी लोक प्रत्यक्षात भूमिका घेताना दिसत नाहीये, हे कुठेतरी ह्याचा सगळ्याचं काय म्हणायचं?
म्हणून म्हणलं तर त्याच्यावर खूप वेळा चर्चा झाली पण आता त्या पक्षीय राजकारणाच्या अनुषंगी पुन्हा एकामेकावर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा प्रश्न कसा सुटेल या बाबतीमध्ये आता त्याला प्राधान्य दिलं रंगे इथे येण्यापेक्षा पूर्वी त्यांच्यावर चर्चा करायची का केलं नाही आता आल्यानंतर मग वेगवेगळ्या मला वाटतं आता मागे काय घडण्यापेक्षा आता आपल्याला पुढे जायचंय त्या दृष्टीने आता चर्चा केली झाली पाहिजे आणि त्याकरता आम्ही आता न्यायमूर्ती शिंदे साहेबांसाठी जात आहे आणि मग चर्चा होईल पुढे आणखी कसं त्यातून मार्ग निघेल तो वास्तववादी वाटते का मधूनच आरक्षण मला समाजाला द्यावं कारण आधी 350 जाती आहेत ओबीसी आरक्षणामध्ये आणि सामाजिक एकंदरीत जर आपण पाहिलं आर्थिक सर्वेक्षण केलं त्यामध्ये हे घटकामध्ये बसतंय का अशा प्रश्नाचं उत्तर आज देणं शक्य देणार नाही कारण विस्ताराने चर्चा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये शिंदे साहेब स्वतःच त्यांच्याशी बोलणार मला वाटतं त्यांना तो अधिकार प्राधिकृत केलेला आहे एकदा त्यांची चर्चा होते पण मला वाटतं सविस्तर बोलते सगळ्या भागात शनिवार रविवारी म्हणून जास्त त्याचा प्रभाव जाणवत नाही पण इकॉनॉमिकल कॅपिटल देशाचं आहे अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं रस्ते थांबले गेले वाहतूक थांबवली गेली अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होतोय अशाच पद्धतीने राहिलं तरी म्हणजे कसा तिढा काय नेमका होणार आहे मुंबईसारख्या ठिकाणी तिथं मराठा आरक्षणासाठी जी मंडळी मुंबईत आलेली आहे त्यांचा हक्क आहे अधिकार आहे त्यासाठी मुंबई येऊन थांबली आणि मुंबई थांबणार आहे त्या मंडळाला माझ्या दृष्टीने काही तर मी त्याच्या गोष्टी समर्थन करत प्रत्येकाचा पूर्वी अनेक मोर्चे शहरामध्ये निघाले वेगळ्या घटकांचे त्यावेळी काय मुंबई थांबले नव्हते आज फक्त मराठा समाजाचे लोक आंदोलन करतात म्हणून केवळ आता मुंबई थांबली त्यांच्या दिवसारात करणं चुकीचं आहे प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाही दिलेला अधिकार आहे ते आंदोलन करताय मला वाटतं त्यांची भूमिका आहे शासन ऐकून घेत आहे त्यापेक्षा त्यांच्या भावनेचा आदर करण्याची गरज आहे असं मला वाटतं बसेसवरती नाचताना वगैरे पाहायला मिळत आहे प्लॅटफॉर्मवरती स्वतः माननीय जरंगे पाटलांनी आवाहन केले आंदोलन झालेले आहे की शांततेचा मार्ग स्वीकारा पुढे अतिरिक्तपणा करू नका आता काही समाजकंटकही त्यामध्ये घुसले असतील की आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी तर त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अति स्पष्ट इशारा दिलेला आहे मला वाटतं ते स्वतःच आवाहन करताय आणि आमचं सुद्धा तेच आव्हान आहे की आंदोलनाचं जे काही सध्याची भूमिका आहे की आंदोलन ज्या पद्धतीने चाललेलं आहे शांततेनं त्याचं पुढे बरंच काही मंडळींनी करू नये असं माझी त्यांना विनंती आहे सर रोहित पवार किंवा असे अनेक विरोधी पक्षाचे आमदार जाणीवपूर्वक की रेस्टॉरंट बंद केले आहेत वीज तोडली ह्या सगळ्या आरोपांकडे कसं बघताय जाणीवपूर्वक केलं जाते पुढे वीज तोडलेली नाहीये मागे मान्य हायकोर्टाचा निर्णय मागितलेला आझाद मैदानाला 6 नंतर देऊ नये लाईटची व्यवस्था आतापर्यंत आज घडली नाही तरी आपण पर्यायी व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी विजेची राखी केली पाणी तोडण्याचा प्रश्न नाही तर आता त्या भागातले जे रेस्टॉरंट आहे ते खाजगी रेस्टॉरंट आहे सगळे ते काही सरकार रेस्टॉरंट झालं होतं म्हणून काही सरकारने सूचना दिल्या त्या लोकांनी त्या खाजगी रेस्टॉरंट चालकांनी का ते बंद केलेत हा त्यांचा प्रश्न आहे शासनाने काय जेवढे आदेश काढलेत ते काही लेखी स्वरूपात दिलेत एक तरी मला उदाहरण दाखवा की आमचा अधिकारी शासनाचा गेला किंवा महापालिकेत गेला आणि त्यांनी रेस्टॉरंट बंद काढला म्हणून रोहित पवार आणि अशा सारखीच्या लोकांना फक्त राजकारण करायचं मराठी समाजाच्या मराठा समाजाच्या जखमी मीठ तोडण्याचा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे मुख्यमंत्र्यांवरती टीका केलेली आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी वाहवाही केली त्याबद्दल काय त्याच्या मागण्या चर्चा करण्याचा प्रश्न आहे शिंदे साहेब जातात चर्चा करायला परंतु अनावश्यक आता काय आरोप झाले काय झाले नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही आमच्या समितीचा अधिकार